नालासोपाऱ्यामधील डंपिंग ग्राउंड आणि मलनिसारणाच्या जागेवरती उभारलेल्या 41 इमारतीवरती आज पुन्हा एकदा कारवाई होत आहे। आपण जर बघू शकता की मी आता त्या स्पॉटवरती आहे आणि या ठिकाणी या जे समोर आपल्याला दिसणाऱ्या ज्या जागा आहेत हे विजयलक्ष्मी नगर आहे आणि या नगरावरती जवळपास मलनिसारण आणि डंपिंग ग्राउंडच्या जागेवरती ह्या 41 इमारती उभा राहिलेल्या होत्या आहेत। या इमारतीवरती 28 नोव्हेंबर रोजी कारवाई करून जवळपास 7 इमारती ज्या आहेत ह्या या ठिकाणी भुईसपाट करण्यात आलेल्या होत्या। पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आज ह्या कारवाईला सुरुवात होत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त जो आहे हा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच पोलीस जे आहेत हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः एसीपी उमेश पाटील सर आहेत। सर काय सांगणार एकंदरीत कशा पद्धतीचा हा बंदोबस्त आहे, कधी ही कारवाई सुरू होणार? याच्यामध्ये माननीय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशानुसार हे सदरची कारवाई महापालिकेच्या अंतर्गत या ठिकाणी निष्कासनाची होणार आहे। त्यांच्या बंदोबस्ताकरता आमच्या कमिशनरेटमधून जवळपास अधिकारी, अंमलदार, पुरुष आणि महिला आणि त्याशिवाय MSFचे जवान असे 500चा फोर्स या ठिकाणी आम्ही लावण्यात आलेला आहे। सर्व बंदोबस्त या ठिकाणी तयार आहे। महापालिकेची थोड्या वेळानंतर कारवाई सुरू होणार आहे। सर या ठिकाणचा जे बंदोबस्त आहे यामध्ये आणखी मोठे अधिकारी कोण असणार आहेत आणि लोकांना काय आपण सूचना केलेल्या आहेत का या संदर्भात? येथील जे लोकल रेसिडेंट आहेत त्यांच्या देखील समन्वय बैठक आमच्या झालेल्या आहेत। त्यांना देखील सूचित केलेलं आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राहील या पद्धतीनं त्यांचं बिहेवियर असावं। या ठिकाणी 163चा म्हणजे जमावबंदीचा आदेश देखील या ठिकाणी लागू आहे। याबाबत देखील त्यांना माहिती अवगत केलेली आहे आणि सदरची कारवाई ही माननीय हायकोर्ट यांच्या निर्देशानुसार सुरू आहे। एकूण किती रहिवासी असतील सर ह्या इमारतीमध्ये? सर्वसाधारण 6,000 ते 6,500 रहिवासी चा अंदाज आहे या ठिकाणी। त्या रहिवासी आता बिल्डिंग मध्ये राहतात का त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे? नाही, सध्याला ते रहिवासी या ठिकाणी राहतात। ज्या काही ज्या ठिकाणी कारवाई होणार त्या ठिकाणी चे रहिवासी काढून त्या ठिकाणी निष्कासनाची कारवाई होते। आपण बघितलेलं आहे हे आहेत एसीपी उमेश पाटील आणि या सगळ्या कारवाईमध्ये जवळपास 6 ते 6,500 जे लोक आहेत सध्या या इमारतीमध्ये राहतात। ज्या ठिकाणची ही निष्कासनाची कारवाई होणार आहे त्या कारवाईमधले रहिवासी जे आहेत हे बाहेर काढण्यात येणार आहेत। त्यांना ऑलरेडी नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पूर्णपणे पोलिसांनी जमावबंदीचा आदेश या ठिकाणी लागू केलेला आहे। त्यामुळं नोटीसप्रमाणे आणि जमावबंदीप्रमाणे कुणीही या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करू नये आणि नागरिकांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला या ठिकाणी मान्यता देऊन या ठिकाणी पोलिसांना आणि या कारवाईला सहकार्य करावं असं आव्हान या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।